नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं फॉर रेग्युलर अपडेट. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल पण आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये गेलं की तुम्हाला तिथे एक टेलिग्रामची लिंक मिळेल. त्या लिंकवरून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. जे काही रेग्युलर अपडेट असतात छोट्या-मोठ्या आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकत असतो. तर चला आता सुरुवात करूया. ज्या प्रकारे मित्रांनो तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर पेसा क्षेत्रातील भरती आता नवीन अपडेट काय आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की बरेचसे जे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांच्या ज्या आहेत आता ज्या नॉन पेसा क्षेत्रातील एक्झाम झालेल्या आहेत, पण जो पेसा क्षेत्रातील जो विभाग आहे किंवा जे जिल्हे आहेत त्यांची एक्झाम झालेली नाही. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्याच्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि जे काही इतर पदे आहेत ते आता काय मित्रांनो सगळ्या पोस्ट आता त्या होल्डवर आहेत. त्याच्यावरती कुठलीच कारवाई होत नाही किंवा त्याच्याबद्दल काय अपडेट आहे, एक्झाम कधी होतील, याबद्दल आता काही पॉझिटिव्ह न्यूज आहे का, त्या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर ह्या ज्या उर्वरित 13 जिल्ह्यांची भरती आहे त्याच्या संदर्भात काय नवीन अपडेट आहे, काय पॉझिटिव्ह न्यूज आहे, ती तुम्हाला मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला सोबत संपूर्ण बघायचं आहे आणि मॅक्झिमम आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत याला तुम्ही शेअर करू शकता. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की आता आपला या महिन्यामध्ये बघा आता आपली काय झाली होती, सरळ सेवा भरती संदर्भात आपली जी आरोग्यसेवक आणि त्याच्यानंतर नर्स मिडवाईफ आणि ग्रामसेवक यांची एक्झाम झालेली होती. त्यांची तुम्हाला डेट माहीत आहे की आपल्याला 10 तारखेपासून सुरुवात झाली होती. 10, 11, 12 आरोग्यसेवक, त्याच्यानंतर 13, 14, 15 त्याच्यानंतर नर्स मिडवाईफची पण एक्झाम झाल्या आणि आता ग्रामसेवकची एक्झाम इथे सुरू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. तर ह्या संपूर्ण एक्झाम होत आहेत. पण ह्या एक्झाम कुठल्या आहेत, ह्या फक्त नॉन पेसा क्षेत्रातील एक्झाम होत आहेत. पण पेसा क्षेत्रामधील एक्झाम कधी होणार, सोबतच फक्त पेसा क्षेत्र नाही तर आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत पदवीधर मतदारसंघामुळे, त्याच्यामुळे पण ज्या रायगड, रत्नागिरी हे काही इकडचे काय जे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत त्यांच्या पण एक्झाम इथे झालेल्या नाही. तर त्या एक्झाम कधी होणार याच्याबद्दल पण आपण माहिती कव्हर करणार आहोत. तर बघा मित्रांनो, या एवढ्या एक्झाम झालेल्या आहेत, पण आता ज्या उर्वरित जिल्ह्यांची एक्झाम आता पेंडिंग आहे त्याच्या संदर्भात आपण पेसा क्षेत्राबद्दल काय अपडेट आपण सर्वात आधी ते बोलूया. तर बघा मित्रांनो, आता पेसा क्षेत्राबद्दल जी अपडेट आहे आता ती पेपरमध्ये पण खूप हा मुद्दा गाजत आहे आणि याच्यामध्ये बघा न्यायालयाने असं कुठंच म्हटले नाही की पेसा भरती करू नका. अशा आता विद्यार्थी पण असे प्रश्न उपस्थित करत आहेत. आता विद्यार्थी किंवा इतर ज्या संघटना आहेत त्यांचं आता काम चालू आहे की मंत्र्यांना भेटणं, आमदारांना भेटणं, त्यांच्यापर्यंत आपली निवेदन मांडणं आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही काय करायचं, तुम्हाला आता मित्रांनो स्वतः पण इथे काही ना काही स्टँड घ्यावा लागेल. तुम्हाला कॉलच्या माध्यमातून किंवा परस्पर भेटून तुम्हाला निवेदनं द्या किंवा ज्या काही आपल्या मागण्या आहेत, तुमच्या क्षेत्रातील जे काही नेते लोक असतील, आमदार खासदार असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवायचा प्रयत्न करा. जेणेकरून आता फक्त ज्या पेसा क्षेत्रातील ज्या एक्झाम पेंडिंग आहेत त्या पेंडिंग लवकरात लवकर एक्झाम झाल्या पाहिजे. कारण याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. याच्यामध्ये जर पुन्हा या एक्झाम सापडल्या तर तुमचं कसं मग ही एक्झाम जी आहे मित्रांनो बरीच लांब चालली जाणार. त्यासाठी तुम्हाला पण इथे मेहनत करावी लागेल. तर बघा, पेसा कायद्याअंतर्गत शासनाची नोकर भरती थांबली आहे. ही बाब सुशिक्षित बेरोजगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड आणणारी ठरली आहे. त्यामुळे शासन नियमाच्या अधीन राहून रिक्त पदांवर भरती करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. तर बघा, निवेदन देण्याचं काम सुरू आहे आणि याच्यामध्ये आता एक ग्रामविकास विभागातर्फे पण एक लेटर आलेलं आहे आणि ती पॉझिटिव्ह न्यूज पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ग्रामविकास विभाग पण काय म्हणतोय, तुम्हाला एक्झाम घेण्याबद्दल काय अपडेट आहे ती आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये कव्हर करणार आहोत. तर बघा, आदिवासी विकास पेसा कायद्याअंतर्गत भरती करू नये असे कुठेच न्यायालयाने म्हटले नाही. तर बघा, न्यायालयानं पण असं तुम्हाला कुठेच आदेश दिले नाही की तुम्हाला जर तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये येत असाल तर भरती घेऊ नका. पण आता यांनी काय केलं, प्रत्येक जिल्हा परिषदेने परस्पर काय केलेली भरती थांबवून ठेवलेली आहे. तर असंच विद्यार्थ्यांचं पण म्हणणं आहे की शासनाने जो काही आदेश आहे तो न वाचता सरसकट नोकर भरती थांबवली आहे. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढत चाललेला आहे. न्यायालयाचा जो आदेश आहे तो आम्हाला मान्य आहे, पण चुकीचा अर्थ काढू नका. तर फक्त या एका चुकीच्या अर्थामुळे मित्रांनो एवढ्या आता विद्यार्थ्यांनी जे लाखो शेकडो विद्यार्थी आहेत ते संपूर्ण विद्यार्थ्यांचं काय आता भवितव्य इथे टांगणीला लागलेलं आहे. तर आता याच्या संदर्भात आता ग्रामविकास विभागातर्फे पण एक परिपत्रक आलेलं आहे. ते पण आपण परिपत्रक आता तुम्हाला मी दाखवतो. आता हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. आता बघा, ग्रामविकास विभागातर्फे इथं परिपत्रक आहे. तर यांनी IBPSला काय विषय मांडलेला आहे बघा. विषय, जिल्हा परिषद गट क संदर्भात पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल
जिल्हा परिषद उपलब्ध करून देण्याबाबत. आणि त्याच्यानंतर बघा याच्यात महोदयमध्ये इथं मुद्दा मेन काय आहे, 13 जिल्हा परिषदामध्ये बिगर पेसा क्षेत्रातील स्वतंत्र बिंदू नामावली असल्यामुळे सदर जिल्हा परिषदांमधील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेता येईल व निकाल जाहीर करण्यात येईल, अशी धारणा विभागाने व्यक्त केली होती. सामान्य प्रशासन विभागाचा हा काही जो काही नंबर आहे त्याच्या अन्वये अभिप्राय दिलेला. आता अभिप्राय बघा कोणता आहे, तर याच्यात बघा हा मुद्दा, आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यामध्ये हायलाईट केलेला आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेमधील बिगर पेसा क्षेत्रामधील रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबत निर्णय घेण्यास कोणतीही हरकत नसावी. तर हा एक झाला मुद्दा. आणि त्याच्यानंतर बघा हा फक्त जरी बिगर पेसा संदर्भात आहे, बघा इथे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून इथे आता निकाल द्यावा म्हणताय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, सामान्य प्रशासन विभागाच्या सदर अभिप्रायास अनुसरून आपणास कळवण्यात येते की पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचे निकाल जाहीर करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल 13 जिल्हा परिषदेंना उपलब्ध करून द्यावा ही विनंती. तर बघा हा जेव्हा आता निकाल इथे लागू शकतो, तर यांचं पण आपल्याला एकच म्हणणं आहे की तुम्ही जो न्यायालयाच्या आदेशाचा जो चुकीचा निर्णय काढताय तो एकदा निर्णय सर्व आता ग्रामविकास विभागाने पण समजून घ्यावा आणि प्रत्येक जे काही जिल्हा परिषद आहे त्यांना समजून सांगा. जेव्हा आपल्याला माहीत आहे की तलाठीची एक्झाम होऊ शकते, तलाठीच्या नियुक्त्या तुम्हाला देता येतात, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कृषी सेवकची पण एक्झाम झालेली होती, त्यांनी इथं कुठेच आपण काय म्हणतो कृषी सेवकची पण एक्झाम कुठंच त्यांनी होल्डवर ठेवली नव्हती. पेसा नॉन पेसा सर्व क्षेत्राची एक्झाम झालेली होती आणि इवन त्याची डॉक्युमेंट प्रोसेसपासून नियुक्त्या पण इथे पार पडलेल्या आहेत. तर न्यायालयाचा जो निकाल येईल तो निकाल येईल, पण आता तुम्ही फक्त ज्या नॉन पेसा क्षेत्रातील एक्झाम आहे त्या एक्झाम तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही. तर या संदर्भात आढावा घेणं चालू आहे आणि याच्यावरती मिटिंग आणि बैठकी मित्रांनो सुरू आहेत. आणि हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकावरून पण तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. जर आता हे बघा, हे परिपत्रक आहे 19/6/2024चं. आता याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत पण निवेदनं पोहोचलेली आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला लगेच आता काही ना काही जास्तीत जास्त पकडा मित्रांनो, मॅक्झिमम 1 वीकमध्ये तुम्हाला काय होणार आहे, काही ना काही गुड न्यूज तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर जे विद्यार्थी स्टडी करत आहेत बघा, आता बघा तुम्हाला मित्रांनो ऑलरेडी आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची एक्झाम झालेली आहे, त्याच्यामुळे IBPSचा पॅटर्न काय असतो याला पण तुम्ही थोडं पॉझिटिव्ह घ्या. जर तुमची एक्झाम लेट होत असेल, लेट एक्झाम जरी होत असेल, पण आता तुम्हाला त्याच्यामुळे काय एक मोटिव्ह मिळालेला किंवा एक तुमच्याकडे तुमच्याकडे एक टार्गेट आहे. आणि ते टार्गेट या प्रकारे आहे की जे एक्झाम झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचे, आता यूट्यूबवरती पण बरेचसे काय म्हणते की ॲनालिसिस अवेलेबल आहे, तुम्ही तो ॲनालिसिस बघून घ्या. तुमचा स्टडी कुठपर्यंत आहे, आरोग्यसेवकसाठी कोणत्या पद्धतीने स्टडी केला पाहिजे, त्याच्यानंतर आहे ग्रामसेवकचे पेपर कोणत्या पद्धतीने येत आहेत, त्या संपूर्ण आता तुमच्याकडे IBPS आपल्याला माहिती आहे की IBPS आपली ॲन्सर की शो नाही करत. तर त्याच्यामुळे याच्या ॲनालिसिसवरून पण तुम्हाला तुमचं स्टडीमध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करता येईल. हे पण एक तुम्ही पॉझिटिव्ह एक याच्यामध्ये घेऊ शकता. आणि राहिलेला मुद्दा जो आहे मित्रांनो, ज्या पेंडिंग आहेत 2-3 जिल्ह्याचे जे एक्झाम झालेले नाही शिक्षक आपल्या पदवीधर निवडणुकीमुळे, त्यांची पण एक्झाम आता मित्रांनो तुम्हाला जशी आपली 27 तारखेनंतर तुमची आचारसंहिता संपेल त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला याची एक्झाम बघायला मिळेल. त्याच्यामध्ये जसं रायगड, रत्नागिरी आणि जे काही 1-2 जिल्हे पेंडिंग आहेत त्या सर्वांची एक्झाम होणार आहे. तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे की आता याच्यामध्ये तुमची हालचाल सुरू आहे आणि पेसा क्षेत्रातील एक्झाम मित्रांनो घेण्यात येतील, असं या परिपत्रकाच्या माध्यमातून किंवा ज्या पेपरमध्ये बातम्या आहेत त्याच्यावरून तुम्ही इथं थोडंसं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. आणि एक्झाममध्ये आता जेव्हा काही एक्झाम येईल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं, तुमचा 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्झाम तुमची नेक्स्ट मंथमध्ये होण्याचे चान्सेस आहे. लवकरच याच्यामध्ये काही ना काही गुड न्यूज येईल. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचं कारण एकच होतं की बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत असतात की पेसा क्षेत्रामधील ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि इतर एक्झाम कधी होणार. तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तुमचे जे काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मॅक्झिमम फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.